जगात सर्वाधिक पाऊस मुंबईत. पाच दिवसात 920 मिलीमीटर पावसानं वाढवलं टेन्शन. समुद्राची पातळी वाढणार, मुंबई बुडणार. मुंबईची तुंबई होणं हे आपल्यासाठी नवीन नाही, पण आता मुंबईकरांच्या डोक्यावर विनाशाची टांगती तलवार आहे. कारण पुढच्या काळात समुद्राच्या वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे मुंबई कायमची बुडण्याची भीती आहे. त्याला कारण आहे जागतिक पातळीवर वाढणारं कार्बन उत्सर्जन. आणि याच उत्सर्जनावर नियंत्रण आलं नाही तर आपल्या मुंबईची वारका होणार असल्याची भीती व्यक्त केली जातीये. त्याचेच संकेत गेल्या फक्त 5 दिवसात झालेल्या पावसानं दिले. या काळात जगात सर्वाधिक पाऊस मुंबापुरीमध्ये झाला आहे. मुंबईत जुलैच्या 5 दिवसातच 920 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कोलकात्यामध्ये जुलैमध्ये 367 मिलीमीटर पाऊस झाला. नायजेरियाच्या लागोसमध्ये जूनमध्ये 433 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दक्षिण कोरियाच्या सिओलमध्ये जुलैमध्ये 414 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. बांगलादेशच्या ढाकामध्ये 391 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. वेस्ट कोस्ट वेदरमन आणि रेन ट्रॅकरनं दिलेल्या आकडेवारीनुसार जगातील इतर प्रमुख महानगरांमध्ये महिन्याभरात जेवढा पाऊस पडतो त्याच्या तिप्पट पाऊस मुंबईत अवघ्या 5 दिवसात झालाय. त्यामुळे शास्त्रज्ञांनी मुंबईच्या भविष्याबाबत भीतीदायक इशाराही दिला. आत्ताच काळजी घेतली नाही तर 2050 आणि 2100 पर्यंत मुंबईचे अनेक सखल भाग पाण्यात जाणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. यात कोणत्या भागांना सर्वाधिक धोका आहे तेही पहा. नरिमन पॉइंट, कप परेड, गिरगाव, बांद्रा, वर्सोवा आणि धारावी हे भाग 3 ते 4 फूट पाण्यात जातील आणि मुंबईतील 70 ते 80% भागात पाणी पातळी वाढून पूर येऊ शकतो. हेच भाग सखल आणि मुंबईच्या समुद्र किनाऱ्यापासून अगदी जवळ आहेत. इथंच वेगवान वारे, चक्रीवादळ आणि समुद्राच्या लाटा घुसू शकतात. ही आकडेवारी धक्कादायक आणि भीतीदायक नक्कीच आहे, पण घाबरू नका. हाच धोका लक्षात घेऊन काही उपाययोजनाही करण्यात येत आहेत. मुंबई पालिकेनं क्लायमेट ऍक्शन प्लॅन लागू केला आहे. त्यानुसार तटीय संरक्षण आणि समुद्री लाटांचा तडाखा रोखण्यासाठी आधुनिक सी वॉल विकसित केल्या जात आहे. बीएमसी कडून शहरात मिशन कार्बन कंट्रोल राबवून कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण आणि हरित क्षेत्र वाढवण्यावर भर दिला जातोय. मुंबईला वाचवण्यासाठी जरी हे उपाय असले तरी केवळ स्थानिक उपाय पुरेसे अजिबात नाहीत, तर जागतिक पातळीवर ग्रीनहाऊस गॅस कमी करणं गरजेचं आहे. मुंबईत दरवर्षी हजारो कोटी रुपये खर्च करून महापालिका आणि सरकार ड्रेनेज आणि तटीय सुरक्षेच्या नावावर पैसे उडवते, पण निसर्गाच्या या बदलत्या रूपापुढे हे सर्व दावे आता तोकडे पडू लागले आहेत. पावसाचे जुने रेकॉर्ड मोडून अवघ्या 5 दिवसात 920 मिलीमीटर पाऊस पाडणाऱ्या निसर्गानं मुंबईकरांना धोक्याचा सर्वात मोठा इशारा दिलाय. त्यामुळे भविष्यातला हा धोका टाळण्यासाठी काय ठोस उपाय शोधले जातात आणि त्याची अंमलबजावणी कशी करण्यात येते हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी.